अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी मोहीम राबवत संगमनेर, श्रीगोंदा आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे। या कारवाईत गोमांस, मावा, जुगार आणि अवैध दारू प्रकरणी एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3,43,280 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथके तयार करण्यात आली होती। पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत संगमनेर शहरात गोमांस प्रकरणी 2 गुन्हे दाखल करून 1,77,400 रुपयांचा मुद्देमाल, कर्जत येथे मावा विक्री प्रकरणी 1 गुन्हा दाखल करून 1,19,200 रुपयांचा मुद्देमाल, तर श्रीगोंदा येथे जुगाराच्या 3 कारवायांमध्ये 12,700 रुपये आणि अवैध दारू प्रकरणी 33,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या या सलग कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला असून अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत।